वर आपण बघू शकता त्यांना. मुंबईचं क्रिकेट डेव्हलपमेंट प्रमोशनसाठी सध्या पुढाकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल म्हात्रे. बिग विकेट. First wicket down. This is a big wicket. RD back to the pavilion. Rahul Dubey. गणेश गल्ली या क्रिकेट संघाचा अत्यंत अनुभवी संघनायक आणि यशस्वी संघनायक म्हणून वाढावा लागेल. आणि त्याची विकेट मिळवली ती अक्षय नेरुळकर. ऑन साईडला प्लेसमेंट केलाय. चेंडूला ऑन साईडला खूप उंच पाठवले पण 2च धावा मिळतील. पंचांच्या इशाऱ्यात म्हणजेच प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा 2 धावा. अनुभवी पंच आहेत, अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत प्रसाद सहस्त्रबुद्धे. सध्या स्वतःचं स्वतंत्र पॅनल त्यांना पाहायला मिळतंय. शॉर्ट ऑफ लेंथ होता. हवेमध्ये चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. मिळतील त्या 2 धावा. अनुभव दांडगा आहे प्रसाद सहस्त्रबुद्धे. मोस्ट पॉप्युलर आणि अत्यंत सन्मानाची क्रिकेट स्पर्धा, एक शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आपण बघतो ती म्हणजेच स्वर्गीय रतनबुवा पाटील. त्यानंतर आपण आताच खाडीची नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप बघितली. त्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण प्रसादला बघितलंय. हा अनुभव त्याच्याकडे आहे. आतापर्यंत या पंचकातले 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू झालेत त्या 4 धावा. धावफलकावर 1 गडी बाद झालाय. राहुल दुबे तंबूत परतल्या. कॅप्टन स्वतः या संघाचा संघनायक दर्पण 11चा. स्ट्रायकिंग एंडला हर्षित रांका आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक सावंत. नेक्स्ट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. हा चेंडू फुलटॉस होता. लाईन चुकीची आहे. लेग स्टिकच्या बाहेर. येस, वाईट +1. 2 धावा ॲड होतील धावफलकावर. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर 6. वाईट डिलिव्हरी अगेन. थोडासा दबाव. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर होते. धावा अंकित होते. धावफलकार एकूण आपण पाहतात 7 धावा. पहिलं पंचक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचा. ऑन साईडला प्लेस केलाय. चांगली फिल्डिंग अँड डॉट डिलिव्हरी. हर्षित रांका ऑन स्ट्राइक. Oh, what a shot! What a shot is that! Magnificent stroke! It's huge and handsome. 6. चेंडू आपण बघत आहोत प्रत्येक पंचकामध्ये. त्यामुळे T20 फॉर्मॅट 20-20 चेंडूंचे सामने. चुनाभट्टी प्रीमियर लीग अशी आम्ही क्रिकेट स्पर्धा गेली 8 ते 10 वर्ष आम्ही कव्हर करतोय चुनाभट्टीमध्ये. आणि त्या स्पर्धेत सुद्धा असाच फॉर्मॅट असतो. एकाच दिवसामध्ये 32 संघ कव्हर होतात.
हो, लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. वाईट डिलिव्हरी, पंचांचा इशारा. धावसंख्या धावफलकावर भर होते. धावसंख्या धावफलकर 14, 14 ऑन स्कोर कार्ड. T20 फॉर्मॅट म्हटलं तर मगाशी तुम्ही उल्लेख केला CPLचा सोनापट्टी प्रीमियर लीग. 20-20 चेंडूंचे सामने, एकूण 32 संघ एका दिवसात क्लिअर करणं अभिजित शिर्के, तुषार शिर्के यांची ओळख आहे. ऑन साइडला प्लेस केलाय चेंडू, मैदानाच्या थोडासा बाहेर गेलाय, नॉट इन द कंपाऊंड. त्यामुळे धाव इथे धाव पूर्ण केली आहे ती प्रतीकने आणि धावसंख्या पुढे सरकली. एकूण धावफलकावरती 15 धावा. प्रतीकने खातं उघडलं एका धावेने. आपण बघत आहोत गणेश गल्ली बिग बॅश ही क्रिकेट स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये. या अगोदर सुद्धा भरपूर क्रिकेट स्पर्धा आपण बघितल्या. जी बॉईज या संघाच्या माध्यमातून, गणेश गल्ली बॉईज संघाच्या माध्यमातून. ओव्हरआर्म क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, मंडळाच्या माध्यमातून सुद्धा आपण भरपूर कार्यक्रम बघतो. वाईट डिलिव्हरी, इट्स अ 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर. उपांत्य फेरी दुसऱ्यामध्ये आपण बघतोय की गोलंदाजांवर दबाव पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण जर बघितले त्या पंचकातले 5 चेंडू झाले ते म्हणजे मैदानावर फक्त एकच. म्हणजे आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 6 या इनिंगमध्ये आणि धावा खर्च झाले ते 16. त्यामध्ये आपण एक षटकार सुद्धा बघितलाय. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होते मैदानावर, तो म्हणजेच अर्षित रांका. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकर 16. गोलंदाज चारुईला यश मिळते. वैभव पाटकर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय. शॉर्ट ऑफ लेंथ होता, लिडिंग एज, मिस टाइम फटका आणि बघायचं या चेंडू मिळते ती एकच धाव. पंचकातले आतापर्यंत चेंडू झाले ते एकूण मैदानावर ते 3. पंचकातले 2 अजूनही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 17. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. ऑन साइडला प्लेस केलाय, गॅप मध्ये आहे चेंडू, क्विक सिंगल. षटक पंचक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या मार्गस्थ आहे. धावसंख्या एकूण अंकित झाली 18 धावा आणि या पंचकातला शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंडला प्रतीक सावंत. स्टेप आउट, अप्रतिम फटका, चांगला टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, तोपर्यंत एकच धाव मिळाली चेंडूवर. धावसंख्या 19 धावा. 2 पंचकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 पंचकाच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की पहिलं पर्व आहे गणेश गल्ली बिग बॅश या स्पर्धेचं. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 30,000 आकर्षक भव्यदिव्य चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 20,000 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफीज आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही आता मॅन ऑफ द मॅचसाठी आपण या स्पर्धेमध्ये एक बॅग म्हणजेच एक सॅक बॅग आणि एक टी-शर्ट देत आहोत. ही ओळख राहिली आहे बिग बॅश या क्रिकेट स्पर्धेची पहिल्या पर्वाची. तर बेस्ट बॅट्समनसाठी श्याम वागळे यांच्याकडून एक बॅट आलेली आहे या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनच्या अवॉर्डसाठी. ट्रॉफीज तुम्ही बघू शकता, ज्या आपण ट्रॉफीज विम्बल्डन टेनिसमध्ये बघतो तशाच ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. इट्स लाईक अ विम्बल्डन ट्रॉफी. परेल म्हटल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंची खाण आहे आणि त्या खाणीतला हा एक झगमगता हिरा तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतोय, चंद्रकांत शिंदे. मगाशीच मी उल्लेख केला टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर राज्य करणारा राज्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. ट्रॉफीचा सातत्याने चांगलं टायमिंग पण बघायचं आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, प्रथमेश मुंगे चूक करत
चंद्रकांत शिंदे जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे या व्यक्तिमत्वाबद्दल. राज कपूर मेमोरियल ट्रॉफी स्पर्धेत 2 वेळा मालिकावीर 1989 1992 यामध्ये हा परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. म्हणून सिरीज 40,000 रुपये देऊन ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं होतं चंद्रकांत शिंदे यांना सलग 2 वेळा. टिळकनगरच्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये 50,000ची ट्रॉफी आणि पारितोषिक जिंकलं होतं मॅन ऑफ द सिरीज. नेल्को ब्लू डायमंडचा टीव्ही असं काही स्वरूप राहिलं पारितोषिकांचं. त्याचबरोबर तुम्ही आता नवगर भाईंदरचे राजू पाटील सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. हो चांगला चेंडू बरोबर लेग स्टिकवर. राहुल इलेव्हन या संघात सुद्धा रिप्रेझेंट केलंय. प्रेसी बोरुली संघात सुद्धा कर्णधार राहिलेत. आगरी कोळी समाज संस्थेचे सदस्य आणि समाजसेवक म्हणून ओळख आहे. ग्रेट ऑलराऊंडर राजू पाटील. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. आणि राज कपूर मेमोरियल ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मीरा भाईंदरचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू म्हणजेच तुम्ही पाहतात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांनी स्वीकारला होता ते राजू पाटील तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. आणि ज्या ठिकाणून आमचे गुरुवर्य बालसुब्रह्मण्य अय्यर सुद्धा बिलॉंग्स करतात त्याच विभागाचे आहेत राजू पाटील साहेब. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये साहिलकडून. पहिल्या चेंडूवर विकेट साहिल महेंद्रकर. नंतरचे 2 चेंडू डॉट आहेत. 19 धावा धावफलकावर. एकूण 3 गडी बाद झालेत मैदानावर. बॅटिंग करत असताना दर्पण इलेव्हन या संघाचे. चला वेळ घेऊ नका सामना सुरू करा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे ऑन द टोस फटका आणि इथे झेल फलंदाज बाद होईल. या स्पर्धेमध्ये आम्हाला टॉस करण्यासाठी त्यांनी कॉइन पुरस्कृत केलाय. आतापर्यंत या षटकात या पंचकात एकही धाव नाही आहे. गुड बॉलिंग फ्रॉम साहिल महेंद्रकर. 2 विकेट मिळवलेत. 2 डॉट आहेत. आणि इथे मात्र असं वाटलं होतं की निर्धाव पंचक बघायला मिळेल की काय पण 2 धावांचा फटका पाहिल्यामध्ये धावसंख्या 21 धावा. पण जबरदस्त कंट्रोल केलाय धावसंख्येला या षटकामध्ये म्हणजेच साहिल महेंद्रकरने. कारण 2 षटकाकर 19 धावा होत्या. 9.5ची गती होती आणि 3 षटकाकर धावसंख्या 21. ती गती मात्र ती सरासरी थोडीशी खाली येते प्रति षटका मागे 7 धावा आणि अंकित झाले धावफलकावर त्या 21. पंधरा चेंडू आणि आतापर्यंत 21 धावा अंकित झाल्यात. आरडीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (21 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. मकरंद केसरकर निर्णायक पंचकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला वैभव पाटकर. लीडिंग एज आणि डिक्लेअर झोन 1 धाव. गोशांकी क्षेत्रामध्ये चढवते चेंडू आणि तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या 22 इन फायनल ओव्हर. निर्णायक पंचक मार्गस्थ आहे मकरंदचं. धावसंख्या 22. व्हीपी ऑन स्ट्राइक वैभव पाटकर. राऊंड विकेट. लोड फुलटा चेंडू झेल उडाला आणि काय रिले कॅच. रिले कॅच रेडीच होता. दोन रिले कॅच बघितले आहेत. गणेश गल्ली बिग बॅश सीझन 1 पहिलं पर्व.
प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रुपये 30,000, आकर्षक भव्य दिव्य विम्बल्डन ट्रॉफी, विम्बल्डन ट्रॉफीची प्रतिकृती पाहायला मिळते. दुसरा क्रमांक पारितोषिक आहे ते म्हणजे रोख रुपये 20,000, आकर्षक भव्य दिव्य चषक. निर्णायक पंचक मार्गस्थ आहे ते म्हणजेच मकरंचं. चांगला फटका ऑन साइडला प्लेस केलाय. गॅपमध्ये चेंडू आहे. एकदा कंप्लीट झाले. खरा फिल्डिंग आणि त्याचा हरजाना भोगावा लागेल. 4 धावा. पंचकामध्ये षटकार आला आणि त्यामुळे 26 धावा पाहायला मिळाल्या होत्या. आता सुद्धा आपण बघतोय धावसंख्या 26 धावा. 2 चेंडू शिल्लक. हो चांगला फटका आहे. स्वतः ओनर या संघाचा समीर आंबेडकर 2 धावा. मागच्या सामन्यात आपण बघितलं 27 धावांचा पाठलाग झाला नाहीये आणि इथे मात्र आता आपण धावसंख्या आपण बघतोय 28 धावा धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला दर्पण 11 संघाच्या माध्यमातून आरडीने राहुल दुबेने त्याचं उत्तर देत असताना जबरदस्त बॅटिंग. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग. हो ब्युटिफुल डॉल आणि इथे संधी धावचीची पण फलंदाज सेफ आहे. बॅट्समनवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही किंवा पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. खेळाडूंचा तिथे सन्मानित होत असताना या आपण इथे सन्मानित संपन्न करूया. प्रथम आपण व्यासपीठावर सन्मान करूया. सर्वप्रथम सन्मानित केलं जाईल आमच्याच या गणेश गल्लीचे अत्यंत लिजेंडरी क्रिकेटर गोलबंड यांचा सन्मानित केला जाईल व्यासपीठावर. बघा गणेश गल्लीचं नाव अत्यंत सन्मानाने घेतलं जातं. ज्या खंड मात्र या संघाचं किंवा आपल्या विभागाचं नाव अत्यंत वरच्या लेवलला नेऊन ठेवलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ते सन्मान्य गोलबंड इथे उपस्थित आहे त्यांचा सन्मानित केला जाईल. प्रणिल बागवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित होत असताना गोलबंड्यांचा जरा जोरदार टाळ्या होत्या हा सन्मानित होत असताना. इट्स अ प्राऊड मुवमेंट फॉर अस. हा आमच्या सर्वांचा सन्मान आहे. गणेश गल्लीचा सन्मान आहे तो स्वीकारत असताना गोलबंड्या. त्यानंतर अमय लोके यांच्या शुभ हस्ते आम्ही पुढचा सन्मान करू इच्छितो. चंद्रकांत शिंदे यांचा सन्मानित केला जाईल. लिजेंडरी क्रिकेटर राहुल 11 परेल हे नाव अजरामर झाले टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. याचं एकमेव कारण त्याच्यावर राज्य करणारा राज्यकर्ता चंद्रकांत शिंदे उर्फ चंद्रा. यानंतर व्यासपीठावर अमोल म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. मयांक यांना विनंती करतो मयांकच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करू इच्छितो. एक यशस्वी संघनायक, एक शिस्तबद्ध संघनायक. एक
फ्रॉम नवघर भाईंदरचे राजू पाटील इथे उपस्थित आहेत. संजय परब यांना विनंती करतो की आपल्या 30 धावा करायच्या. लाईट बंद करायची, लाईट जे येतात ते बंद करायचे ताबडतोब. राजू पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. शंभू यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण सन्मानित करावा. लिजेंडरी क्रिकेटर फ्रॉम नवघर भाईंदर, मुंबई टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. तर 30 धावांचं लक्ष आहे उपांत्य फेरी दुसऱ्यामध्ये. आउट साईडला प्लेस केला चेंडू, 2 धावेचा हा फटका. अतुल कांदळगावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संजय परब यांचा सन्मानित करायचा आहे. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा संजय परब यांना. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्या मान्यवरांचे बाद. धावसंख्या 4 धावा. खराब गोलंदाजी. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न प्रतीक इथे करतोय. एकूण धावसंख्या 4 धावा. आपण बघत आहोत गणेश गल्ली बिग बॅश ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला थेट प्रक्षेपण पाहायला मिळते क्रिकेट स्पर्धेचं. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगला फटका आहे. बघायचं आहे कुठे चेंडू लँड होतोय. सीमारेषेच्या बाहेर जातोय. बीट केले ते अक्षय नेरुरकरला. या पण वळूया व्यासपीठावर काही सन्मानित करू इच्छितो. मी प्रथमेश कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मनसे उपशाखाधिकारी स्वप्नील तांबे यांचा सन्मानित आपण करायचा आहे. प्रथमेश कदम, प्रथमेश डेकोरेटर शेवनर, लॉट्स ऑफ थँक्स प्रथमेश ऑल्सो. अध्यक्ष सन्मान्य किरण तावडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर आपण प्रथमेश डेकोरेटर यांचे प्रथमेश कदम यांचा सन्मानित करणार आहोत. किरण तावडे यांच्या शुभ हस्ते प्रथमेश कदम यांचा सन्मानित केला जाईल.
थँक्यू सो मच. खूप चांगली इथे मात्र व्यवस्था आम्हाला पाहायला मिळते व्यासपीठाची, विद्युत रोषणाईची. या प्रकाश झोताची मात्र पूर्णपणे जबाबदारी मात्र प्रथमेशच्या खांद्यावर होती आणि ती लिलया पार पाडली प्रथमेश कदमने प्रत्येक वर्षीप्रमाणे. थँक्यू सो मच. गुड जॉब प्रथमेश. 2 धावा मिळतात फलंदाज प्रथमेश मुंगीला. धावा अंकित झाले एकूण 12. अजूनही करायचे ते 18. लक्ष ते 30 धाव्यांचं एकूण. सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज हर्षित रांका. या पंचकातले आतापर्यंत चेंडू जे एकूण झालेत मला सांगतो गुण सांगायला एक चेंडू झालाय आणि पंचकातले अजूनही 4 चेंडू शिल्लक. बघा 5-5 चेंडूंचं हे सामने पाहायला मिळत आहेत, त्यामुळे आम्ही ते पंचक असं अनाऊन्स करतोय. इट्स 12 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ओ प्लेड ऑन, ह्यूज विकेट. बाद. सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद होतो मैदानावर. आपण बघतोय प्रथमेश मुंगेच्या स्वरूपामध्ये, जो 1 डाऊन बॅट्समन होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय नवीन फलंदाज चारुल, तो स्ट्राईक एंडला उभा आहे. हर्षीचा पुढचा चेंडू ओव्हर पिच होता, हवेमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, थोडासा लांब आहे आणि तोपर्यंत एक धाव. थोडासा लांब उभा होता क्षेत्ररक्षक. एक धाव अंकित करून धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली. एकूण 13 धावा धावफलकावर एकूण अंकित झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला अक्षय नेरुरकर, स्वतः कॅप्टन, हे संघाचा संघनायक. चला जास्त वेळ घेऊ नका, डिस्कशन नको आहे, आपल्याला सामना सुरू करायचा आहे. फक्त 15 मिनिटं राहिली, त्यानंतर माईक बंद होईल. ओ द विकेट. ओव्हर पिच आहे पण एलिव्हेशन मिळालं नाहीये. बरोबर मिड ऑफला, चूक होत नाहीये. फलंदाज बाद. थँक्स टू प्रथमेश कदम अँड ऑल टीम. चला फास्ट खेळायचं आहे, वेळ नाही आपल्याकडे. ओ नो बॉल, नो बॉल. ओव्हर द वेस्ट चेंडू होता. इट्स 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर.
पहिलं पर्व आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहतात गणेश गल्ली बिग बॅश. आतापर्यंत गणेश गल्लीच्या माध्यमातून भरपूर कार्यक्रम सुद्धा राबवले गेले, क्रिकेट स्पर्धा सुद्धा आल्या, भरपूर स्पर्धा सुद्धा कव्हर केल्या गेल्या. पण टेनिस बॉल क्रिकेटची मजा काही औरच आहे या मैदानावर. इनसाइड एज प्लेड ऑन अगेन, फलंदाज बाद. सुरू करा. बॅट्समन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. नवीन फलंदाज. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 2 पंचक बाकी आहेत आणि 16 धावांची गरज आहे. शिल्लक गरज आहे ती 16 धावांची अजूनही. हे समीकरण मागच्या सामन्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि जिथे मात्र धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. मयाकडे मात्र खूप चांगला प्रयत्न केला होता मागच्या सामन्यामध्ये, पण देवेश्री फायटर या संघाने मात्र पुन्हा एकदा दाखवून दिली आपली मक्तेदारी आणि तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचला. सामना लगेच सुरू करा. मला असं वाटतं फक्त उपांत्य फेरीची कॉमेंट्री फक्त बाकीच्यांना ऐकायला मिळणार आहे. अंतिम फेरीत मला असं वाटतं समाचार होणार नाही, कारण माईक बरोबर 10 वाजता बंद होईल. सामना सुरू करा. तिसऱ्या पंचकामध्ये सोहम लाड ऑन साइडला प्लेस केलाय. आतमध्ये ते चेंडू एकदा तिथे कंप्लीट होईल. चारुलच्या बॅटमधून ही 1 धाव. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 15 धावा. निम्मा पल्ला गाठला आतापर्यंत बॅटिंग करत असताना फलंदाजी करणाऱ्या संघाने, म्हणजेच गणेश 11, आणि अजूनही 15 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 9. स्ट्राईक एंडला बॅट्समन स्वतः येतो तो फलंदाजीला मयूर. यशीच्या मागून राहुल दुबे काहीतरी चेंजेस करतोय फिल्डिंग मध्ये. ओ द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता फिल्डरचा आणि झेल सुटलाय. जेल सुटलाय तो मयूरचा. धावांकित धावफल करते 16 धावा 16. अजूनही 14 करायचे आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 चेंडू 14 धावा. स्ट्राईक एंडला चारुल. दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे पाहायला मिळतात उपांत्य फेरीचे, स्पेशली नॉकआउट. हो, इथे मात्र टायमिंग होत नाही, एलिव्हेशन मिळत नाहीये. अँड डॉट डिलिव्हरी अगेन. एलिव्हेट करू शकत नाही हा फटका. धावसंख्या 16, अजूनही 14 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 7. प्रत्येक चेंडू हवी ती 2 धावा. बघायचं आता मात्र डिक्लेअर झोन मध्येच फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू लाड. स्लोअर वन चेंडू होता, खोदून तर काढलाय, उंच तर गेलाय, चेंडू आतमध्ये येतोय. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. प्रयत्न खूपच चांगला होता, ताकद भरपूर झोकली होती या फटक्यामध्ये, पण प्रॉपर डायव्हर्जन मिळालं नाही या फटक्याला. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. 18.
अजून हवेत ते 12. 6 चेंडू 12 धावा. या पंचकातला शेवटचा चेंडू. 6 बॉल अँड 12 रन्स टू विन. चारुलने प्रयत्न खूप चांगला केला पण त्याला योग्य ती दिशा मिळाली नाही फटका खेळण्यासाठी. चांगला फटका. सेफ शॉट आहे. मिळतील त्या 2 धावा. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक पंचक 10 धावांची आवश्यकता. एक पंचक आणि 10 धावांची आवश्यकता. फक्त एकच खेळाडू एंटर करेल मैदानावर. जे काय तुम्हाला डिस्कशन करायचं आहे ओव्हर ब्रेकमध्ये आपण करून घ्या. एक पंचक आणि 10 धावांची आवश्यकता मैदानावर सामना जिंकण्यासाठी, अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. देवश्री फायटर्स या संघासमोर फाईट करण्यासाठी. देवश्री फायटर्स हा संघ फक्त कॅप्टन शिवाय बाकी कोणी जाऊ नका, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला समोर जावं लागेल. ताबडतोब पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. कॅप्टन एकटा सक्षम आहे. कॅप्टन डिसिजन घेईल, बाकी तिथे कोणी जाऊ नका. चला सामना सुरू करा. राहुल दुबे आलाय निर्णय षटक निर्णय पंचक घेऊन. सामना सुरू करा लवकर लवकर. मॅच बॉल आलाय प्रसाद. 5 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. आणि स्वतः एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतो तो राहुल दुबे. एक यशस्वी कर्णधार, संयमी खेळाडू. हो लवली चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे पहिल्या चेंडू डॉमिनेट केलंय राहुलने. फ्लाइट खूप सुंदर मिळाली चेंडूला आणि त्यानंतर मात्र खूप सुंदररित्या चेंडूला लेग ब्रेक केलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम राहुल दुबे. मी मगाशीच उल्लेख केला की सचिन गोळ्यांची जी क्रिकेट स्पर्धा आपण बघितली पहिल्याच पर्वामध्ये नरी पार्कच्या मैदानावर, इंटर शिवडी, आणि त्या स्पर्धेचं चॅम्पियनशिप पटकावलं होतं जीजी बॉयज संघाने, गणेश गल्ली बॉयज संघाने. आणि त्या संघाचं संघनायक म्हणून काम पाहिलं ते राहुलने. थांबून एक्झिक्यूट केलाय. हवेमध्ये चेंडू ऑन साईडला आणि मिळतील त्या 2 धावा. 2-2 धावेने काहीच फरक पडणार नाहीये. दर्पण 11 या संघाला 0 या संघाने जग निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाहीये. लीग टेबलमध्ये हा संघ बॅकफुटला होता. दर्पण 11 संघ सुरुवातीचे 2 सामने पराभूत, नंतरचे 2 सामने विजयी आणि चांगल्या धावसंख्येमुळे हा संघ थेट उपांत्य फेरीमध्ये पोहोचलाय. तीन चेंडू 8 धावा. सामन्याचं भविष्य राहुलच्या हातामध्ये. 3 चेंडू 8 धावा. सुरशीची लढत सुरू आहे मैदानावर. ओव्हर द विकेट. पुणे द फ्लाइट दिली आहे आणि खूप चांगली फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार, सुपर फिल्डिंग. व्हॉट एफर्ट, व्हॉट एफर्ट, मॅग्निफिसंट फिल्डिंग. क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग. अशी फिल्डिंग बघितल्यानंतर राज्यकर्ता राज्याचा म्हणजे चंद्रकांत शिंदेची आठवण होते. अशी फिल्डिंग लावण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता आणि बरोबर खेळाडू त्याच ठिकाणीच खेळलाय. हा फटका, डॉट डिलिव्हरी. 2 चेंडू शिल्लक, गरज आहे ती 8 धावांची. स्टेप आउट होऊन फटका पाहायला मिळतोय आणि इथे बघू शकता नशीब साथ देत नाहीये. संधी धावचीची होती आणि फलंदाज एकच धाव कंप्लीट करू शकले. 1 चेंडू आणि 7 धावांवर सामना आला होता आणि
त्या मुवमेंटला शेवट चेंडू गेला होता तो वाईड आणि एक चेंडू 6 धावे असताना सामना जिंकला होता तो म्हणजेच देवश्री फायटर या संघाने. आता मात्र एक चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी स्ट्रायकिंग चारुल. दर्पण युनियन संघ निश्चितच जबरदस्त परफॉर्म केला या संघाने. शून्यातनं जग निर्माण केलंय आणि याचा कर्तारदाता राहुल दुबे. चेंडू हवेमध्ये झेल उडालाय आणि झेल सुटला काय हरकत नाहीये पण सामना इथे मात्र जिंकलाय. दर्पण 11 संघ थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय गणेश गल्ली बिग बॅश सीझन 1 च्या. हर्षित रांका इज द मॅन ऑफ द मॅच. फलंदाजीमध्ये धावा त्यांनी कुठल्या आहेत गोलंदाजीमध्ये आपण बघूया. 1 षटक, धावा खर्च केले ते एकूण 4 आणि 3 विकेट आपल्या नावावर. हर्षित रांका इज द मॅन ऑफ द मॅच.